नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग मोहिते पाटील चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। जसं की आपल्याला सर्वांना उत्सुकता आहे आपल्या बीड रेल्वेची, तर ती बीड रेल्वे जी आहे ही दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये चाचणी बाकी आहे फक्त। आणि ती चाचणी जी 2 चाचण्या झाल्या, तिसरी चाचणी जी बाकी आहे ती आहे विगणवाडी ते बीड रेल्वेची। तर ही जी चाचणी आहे ही तर विगणवाडी ते बीड हे जे रेल्वे स्टेशनचं काम आहे, रेल्वे रुळाचं काम आहे, हे सगळं मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक छान कमेंट सोडा। आणि चला आपण बघूया आता। तर आता लगेच आपण जाणार आहोत विगणवाडीच्या रेल्वे स्टेशनवर। तर जसं की पहिल्यांदा आपण तिथे जर पाहिलं तर पूर्ण रुळ अंथरलेले आहेत, कलरिंगचं काम पूर्ण झालेलं आहे, फुटपाथचं काम पूर्ण झालेलं आहे। हा जो एक नंबरचा रेल्वे ट्रॅक आहे, प्लॅटफॉर्म आहे, याचं पण काम पूर्ण झालेलं आहे। तसंच आपल्या डाव्या बाजूला बघू शकतो आपण दुसरा नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, तिथं पण 2 पटऱ्या आहेत, त्यांचं पण काम पूर्णपणे झालेलं आहे। इथपर्यंतची सर्व अहमदनगर ते विगणवाडी ही रेल्वे रुळाची चाचणी ही पूर्ण झालेली आहे। चाचणी राहिलेली आहे फक्त आता बीड ते विगणवाडी रेल्वे रुळाची। तर मित्रांनो पाहू शकतो आपण समोर की विगणवाडी रेल्वे स्टेशनची जी पूर्ण बिल्डिंग आहे हिचं पूर्ण काम झालेलं आहे। तसंच जे वेटिंग लॉन्ज आहे, वेटिंगसाठी जिथं थांबायचे प्रवाशांना, ते पण काही प्रमाणात केलेलं आहे। आणि काही करण्यासाठी इथं सामान आणून पडलेलं आहे, हे सामानही ते लगेचच मार्गी लावतील अपेक्षा आहे। आणि काही सामान खालच्या बाजूला आपण पाहतोय की खालच्या बाजूला इकडे पडलेलं दिसतंय, हे सामान येऊन पडलंय, याचं हे काम होणार आहे लवकरच। तर जे काही प्रमाणात काम बाकी आहे ते सध्या चालू आहे, प्रगतीपथावर आहे। समोर पाहतोय आपण की जे बाजूला खडी अंतरायची, रोळाच्या बाजूला जी खडी अंतरायची, ते काम पण समोरच्या बाजूने हळूहळू चालूच आहे। तर मित्रांनो आपल्याला समोरच विगणवाडी रेल्वे स्टेशनच्या समोरच एक रेल्वेचा डब्बा दिसत आहे। हा डब्बा कशाचा आहे, काय आहे, आपण तिथं जाऊयात आणि तिथं जाऊन माहिती घेऊयात। तर हा जो डब्बा बघतोय आपण, हा मोबाईल वर्कशॉप कम रेस्ट व्हॅन आहे। ही जी व्हॅन आहे ही इंजिनियर लोकांसाठी आहे, इंजिनियर लोकांना घेऊन फिरते, जिथं काम चालू आहे तिकडं त्यांना घेऊन जाते, तसंच ते काम करतात, त्यानंतर त्यांना घेऊन वापस परत ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे त्या ठिकाणी घेऊन जाते। यासाठी ही व्हॅन बनवलेली आहे रेल्वेने। ही जी व्हॅन आहे त्यांचं एक चालतं फिरतं घरच आहे। काही काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे। तसंच आपण पाहू शकतो इकडं हे कशासाठी असेल एक अंदाज लावू शकतो आपण की ही जी सोय आहे ही पिण्याच्या पाण्यासाठी, नळ वगैरे बसवण्यासाठी ही सुविधा केलेली आहे। प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती हे असतंच, तसं इथंही आपल्या विगणवाडी रेल्वे स्टेशनवर आपल्याला सगळ्याला तहान भागवण्यासाठी पाणी मिळणार आहे। तर मित्रांनो आपण जर बिल्डिंगचं बघितलं तर विगणवाडी रेल्वे स्टेशनसाठी जो बोर्ड आहे तो बोर्ड लावलेला आहे, प्रतीक्षालय वेटिंग रूम पण आहे। त्यानंतर पाहिलं तर आपण वरती सावलीसाठी छत उभारलेलं आहे, पूर्णपणे खांबांना बोर्ड लावलेले आहेत। त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर काही नाही आहे, पण ग्राउंड फ्लोअरचं जे काही सर्व काम आहे हे पूर्णपणे झालेलं आहे, कलर कामसुद्धा पूर्णपणे झालेलं आहे। तसंच पाठीमागं काही रूम्स आहेत पण सध्या तरी बंद केलेले आहेत। स्टेशनमध्ये आल्यानंतर सुरुवात होते आपली बोर्डपासून, सूचना लिहिली आहे थुंकू नका, त्यानंतर सूचना, नोटीस, जनशिकायत रेल्वे स्टेशनच्या इंचार्जला भेटू शकतो, त्यांचं आहे। त्यानंतर इथं घाण केल्यानंतर पाहू शकतो आपण की इथं दंड आकारलेला आहे, हे सर्व बोर्ड पण लावलेले आहेत। त्यानंतर ही जी खिडकी आपल्याला दिसते इथं विगणवाडी रेल्वे स्टेशनवर आपल्याला भेटणार आहे तिकीट। आता सध्या तरी त्या परिस्थितीमध्ये नाही येते, पण ज्यावेळी हे रेल्वे स्टेशन चालू होईल त्यावेळी इथं आपल्याला तिकीट भेटणार आहे। तिकीट खिडकी म्हणून इथं बोर्ड लावलेला आहे, बघू शकता आपण। रेल्वे स्टेशन हा काय बरं वाटतंय की नाही? बरं वाटतंय। हा काय अजून काय मागवतो? अजून काही नाही। तुमच्या रानाजवळ येते, तुम्हाला रानात गेलेत आमचे. प्रवास करायला पैसे सोपं आले होईल का? पैसे लय नाही आले, म्हणजे असे थोडे आले, जास्त आले ना, पण किती आले थोडेफार। किती? काय आले असते 30-35 हजार रुपये। अरे बापरे। शकता मित्रांनो आपण आता सध्या आहोत रेल्वे पटरीच्या एका अंडर कन्स्ट्रक्शन पुलावरती बघू शकतो आपण की
कशा पद्धतीने इथं सळया वापरलेल्या आहेत, किती हेवी टाईपमध्ये जे स्टील आहे ते वापरलेलं आहे आणि कशा प्रकारची बांधणी आहे. कारण बाइंडिंग वायर सुद्धा यांची ही जी आहे ती कोटिंग केलेली बाइंडिंग वायर आहे सगळी. बघू शकतो आपण, साध्यामध्ये वापरलेलं नाही आहे. तर मित्रांनो, आपण आता सध्या जी मशीन बघतो आहेत ही मशीन आहे आपण जे बघतो आहे समोर हे आहे डायनॅमिक टॅपिंग एक्सप्रेस 093X, म्हणजे याचं हे मॉडेल आहे 093X. तर हे जे मशीन आहे हे रूळ प्रॉपर फिटिंग करण्याचं काम करते. आता सध्या तरी तांत्रिक बिघाडामुळे याला थोडं बंद ठेवलंय. दुरुस्ती केल्यानंतर लगेच याला चालू केलं जाईल. तर चालू केल्यानंतर आपण याचा पूर्ण व्हिडिओ पाहणारच आहोत, पुढेही बघणार आहोत. त्यासाठी लटे राहा. थँक्यू.